सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. देवाच्या चरणी अर्पण केलं जाणारं मन, शरीर आणि आत्मा तीनही शांत करणारे पवित्र द्रव्य ते म्हणजे चंदन. चंदनाचा सुगंध लागताच मन आपोआप स्थिर का होतं? पुराणामध्ये चंदनाला इतकं श्रेष्ठ स्थान का दिलं गेलं असेल? आज आपण जाणून घेणार आहोत चंदनाचे अद्भुत महत्त्व. चंदन म्हणजे काय? चंदन हे सुगंधी वृक्षापासून मिळणारे पवित्र द्रव्य आहे. भारतात प्राचीन काळापासून देवार्चना, यज्ञ, संस्कार आणि ध्यानासाठी चंदनाचा वापर केला जातो. पुराणातील चंदनाचे महत्त्व आपण बघूयात. पद्मपुराण आणि विष्णू पुराणामध्ये चंदनाचा उल्लेख विशेषतः जास्त आढळतो. भगवान विष्णूंना चंदन अर्पण केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. महादेवाच्या मस्तकावर भस्मासोबत चंदन लावण्याची सुद्धा प्रथा आहे. शीतलता आणि संतुलनाचे प्रतीक मानलं जातं. देव अर्चनेत चंदन का वापरतात? ह्याचं उत्तर आहे चंदनाचा स्वभाव शीतल आहे. पूजेदरम्यान निर्माण होणारी आंतरिक उष्णता शांत करण्यासाठी चंदन अर्पण केलं जाते. कपाळावर चंदनाचा तिलक लावल्याने आज्ञाचक्र सक्रिय होतं आणि एकाग्रता वाढते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. चंदन स्वतः झिजून इतरांना सुगंध देतो हे जीवनाचं तत्व आहे. स्वतःचा अहंकार कमी करून सद्गुण पसरवणे हा त्याचा चंदनाचा आध्यात्मिक अर्थ आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा चंदनाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. पित्तनाशक असं म्हणलेलं आहे आयुर्वेदामध्ये. डोकेदुखी, त्वचारोग, उष्णता, मानसिक तणावावर चंदन अतिशय गुणकारी आहे. आपण देवाचा अभिषेक करतो. कोणते आपण व्रत वैकल्य करताना चंदन आवश्यक असतं. अभिषेकामध्ये तर चंदनाशिवाय अभिषेक होतच नाहीये. अभिषेकानंतर चंदन लावल्यामुळे देवतांना शांती मिळते असे शास्त्रात सांगितलेले आहे. म्हणूनच प्रत्येक पूजेत चंदन अनिवार्य मानलेलं आहे. चंदन हे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र, शीतल आणि सात्विक मानले जातं. देवार्चना, यज्ञ, व्रत, वैकल्ये, संस्कार आणि आयुर्वेद सर्वत्र चंदनाला विशेषाचं स्थान आहे. देवांना सुद्धा प्रिय आहे. विष्णू, शंकर, गणेश, देवी यांना चंदनाचा लेप अर्पण केला जातो. शांतता व पवित्रता. चंदन मन शांत करते, वातावरण शुद्ध करते. चंदन स्वतः झिजून इतरांना सुगंध देतो. तसेच माणसानेही स्वतःचा अहंकार कमी करून इतरांच्या जीवनात शांती आनंद आणि सद्गुण पसरावेत हे आपल्याला चंदनाकडून संदेश मिळतो. व्रत, यज्ञ, संस्कार, अभिषेक. चंदन पवित्रता आणि आपली भक्ती वाढवतो. वातावरण शुद्ध करतो. घर, मंदिर, पूजा स्थळामध्ये सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. चंदन हे पूजेचं द्रव्य तर आहेच आहे. त्यासोबत शरीर, मन आणि आत्म्यासाठी लाभदायक, सात्विक आणि आध्यात्मिक द्रव्य आहे. त्यामुळे देवार्चना, व्रत, यज्ञ आणि ध्यानामध्ये याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण हळदी कुंकाला, सुवासिनीला संक्रांतीला हळदी कुंकू, संक्रांती किंवा नवरात्रात सुवासिनीला आपण बोलवतो. हळदी कुंकू, ओटी, आपण खण, नारळ काय आपण जे देतो सुवासिनीचं मानपान करताना. आपण हाताला चंदनाची ओटी लावतो आणि त्याच्यावर दोन्ही हाताला लावतो आणि त्याच्यावर हळदी कुंकाचे ठिपके देतो. हे आवश्यक असतं. सुवासिनीला करणं खूप आवश्यक असतं. कारण डोहाळ जेवणाच्या वेळेस सुद्धा आपण गर्भवती स्त्रीला हे चंदनाची ओटी अवश्य लावतो. नवरात्रात, व्रतवैकल्यामध्ये किंवा आपण हळदी कुंकाच्या वेळेस अवश्य हे सुवासिनीचं मानपानामध्ये हे आवश्यक असते. चंदनाची ओटी हाताला लावायचं आणि दोन्ही हाताला लावायचं. हळदी कुंकू देऊन दोन्ही हाताला लावायचं आणि हातावर चंदनाची ओटी लावल्यानंतर हळदीचा एक ठिपका आणि चंदनाचा एक ठिपका अवश्य लावावा. त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. संस्कृतमध्ये आपण चंदन ह्याचा अर्थ संस्कृतमध्ये चंदनाला काय म्हणलेलं आहे? सुंदर सुगंध देणारं वृक्ष किंवा द्रव्य. साध्या भाषेत म्हणजे काय? चंदन म्हणजे सुगंधी, पवित्र आणि शीतल द्रव्य. आधी म्हणजे आपण चंदन स्वतः झिजतो आणि सुगंध देतो. तसाच आपल्या जीवनात आपल्याला स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून इतरांसाठी उपयुक्त होण्याचा संदेश देतो. चंदन म्हणजे काय?
तर सुगंध शांती, पवित्रता आणि समर्पणाचं प्रतीक आहे. ते पूजन अर्चनेचं द्रव्य तर आहेच आहे, त्यासोबत जीवन शिकवण देणारे एक अद्भुत प्रतीक सुद्धा आहे. चंदनाचा सुगंध तर असतोच आहे, त्यासोबत तो शांती, पवित्रता आणि समर्पणाचं सुद्धा प्रतीक आहे. जसं चंदन स्वतः जिथून इतरांना सुगंध देतो, तसंच आपणही आपल्या छोट्या छोट्या कर्मांनी इतरांच्या जीवनामध्ये आनंद, शांती, प्रकाश पसरवू शकतो. देवार्चना, व्रत, यज्ञ आणि ध्यानात चंदन वापरणे केवळ परंपरा तर आहेच आहे, त्यासोबत मन आणि आत्म्याला शुद्ध देण्याचा मार्ग आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.